नमस्ते. आज आपण तिसरीच्या वर्गाचा पाठ शिकणार आहोत. विषय आहे भाषा 1, पाठ क्रमांक 7. घटक मुग्धा लिहू लागली. हे आहे आपल्या पाठाचं नाव. मुग्धा हे एका मुलीचे नाव आहे. मुग्धा लिहू लागली. लेखिका हा पाठ लिहिणाऱ्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे निर्मला मठपती. आणि लेखिका हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे आणि लेखक हा पुल्लिंगी शब्द आहे. लेखिका त्याला विरुद्धार्थी शब्द लेखक किंवा पुल्लिंग आहे लेखक. मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. मुग्धा या मुलीच्या शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. बक्षीस समारंभ होता. आपल्या शाळेमध्ये जसा नाच असतो, स्नेहसंमेलन असतं, त्या दिवशी मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या मुलांना बक्षीस देतात. तसं त्या मुग्धा नावाच्या मुलीच्या शाळेमध्ये बक्षीस वितरण समारंभ होता. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या होत्या. त्या मुग्धा नावाच्या मुलीच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा झालेल्या होत्या. आणि या स्पर्धामध्ये चित्र काढण्याच्या स्पर्धा, रांगोळी काढण्याच्या स्पर्धा, कथाकथन म्हणजे गोष्टी सांगण्याच्या स्पर्धा या झालेल्या होत्या. मुग्धाला चित्रकला स्पर्धेत पहिला नंबर मिळाला होता. या मुग्धा नावाच्या मुलीची चित्रकला खूप छान होती. ती मुलगी चित्र छान असं सुंदर असं चित्र काढत होती. मुग्धा नावाची जी मुलगी आहे तिला चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये नंबर मिळालेला होता आणि तो पहिला क्रमांक मिळालेला होता. चित्रकला स्पर्धेत, चित्र काढण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर मिळाला होता. मुग्धाचे पालक म्हणजे तिचे आई बाबा हे शाळेमध्ये आले होते. त्यांना शाळेत आमंत्रण म्हणजे बोलवलेलं होतं. तिच्या गुरुजींनी त्या मुग्धा नावाच्या मुलीच्या शिक्षकांनी तिला सांगितलं की तुझा चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे आणि बक्षीस द्यायचं आहे. त्यासाठी तू तुझ्या आईबाबांना शाळेमध्ये घेऊन ये असं आमंत्रण दिलं होतं. तिला सांगितलं होतं आईबाबांना सोबत घेऊन ये, आमंत्रण दिलं होतं. ही आहे मुग्धा. ही मुग्धा नावाची मुलगी. तिला शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. त्यासाठी तिला तिच्या आईबाबांना बोलवून आणलेलं होतं. ही काय आहे? रांगोळी. आणि हे आहे चित्र काढता येईल. चित्रकला. हे कथाकथन म्हणजे गोष्ट सांगणं म्हणजे कथाकथन स्पर्धा. अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. पण मुग्धा नावाच्या मुलीला चित्रकलेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. मुग्धाच्या बाईंना आईने विचारले. मुग्धा काय म्हणते? तिचे आई बाबा शाळेत आल्यानंतर आईनं शिक्षकांना विचारलं, माझी मुलगी मुग्धा कशी काय आहे? छान अभ्यास करते का? छान आहे का? छान राहते का? असं विचारलं. मुग्धा काय म्हणते? बाई म्हणाल्या, मग
त्यांच्या बाई बोलल्या. बाई त्या मुलीच्या आईला बोलल्या, मुग्धा अभ्यासात हुशार आहे, पण ती जास्त बोलत नाही. तिच्या बाई म्हणाल्या की तुमची जी मुलगी आहे तिचं नाव मुग्धा, तर ती छोटी मुलगी मुग्धा ही मुग्धा अभ्यासामध्ये हुशार आहे, पण ती जास्त बोलत नाही. बोलणं कमी, पण अभ्यास याच्यामध्ये हुशार आहे. मुग्धाची आई म्हणाली, तिची आई बोलली, तिची आई शिक्षकांना बोलली. आई बोलली की ती घरी सुद्धा तशी शांत असते, जास्त बडबड करत नाही, जास्त बोलत नाही, म्हणजे जास्त बडबड करत नाही. मुग्धाची आई म्हणाली, ती घरी अशीच असते, घरी सुद्धा ती शांतच असते, जास्त बोलत नाही. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले. तेवढ्यात कार्यक्रमाचे पाहुणे त्या ठिकाणी आले. गुलगिरी असं मानलेलं असते, पाहुणे ठिकाणी आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली व कार्यक्रम सुरू झाला. प्रमुख पाहुणे एक प्रसिद्ध लेखक होते. जे पाहुणे आले होते ते पाहुणे लेखक होते. त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली होती. वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये त्यांनी स्वतःचे मनाने स्वतः लिहिलेले असे लेख पाठ त्याच्यामध्ये लिहिलेले होते. ते लेखक होते. बक्षीस समारंभ संपल्यावर पाहुण्यांनी भाषण केले. यावेळी बक्षीस वितरणाचं काम झाल्यानंतर प्रमुख पाहुणे त्यांनी भाषण केलं. प्रमुख पाहुणे बोलले. काय बोलले? त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. पाहुणे जे बोलत होते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील लहानपणीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. माईकवरती ते बोलले. भाषण त्यांनी केलं. त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. लहानपणी ते खेळत होते कसे, राहत होते कसे, त्यांचं गाव कसं होतं, मित्रांच्या मध्ये कसे ते गप्पा मारायचे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील मागची गोष्ट सांगितली. गमती जमती गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते लेखक कसे झाले ते त्यांनी सांगितले. ते लेखक त्यांनी लिहायला सुरू केलं. वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये त्यांनी लिहिले. पुस्तक त्यांनी वेगवेगळी पुस्तके लिहिली. तर अशी या पुस्तकांच्या मधून त्यांनी लेखन केलं. असं त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये लेखन केलं. ते लेखक झाले. त्याची गोष्ट त्यांनी सांगितली. पाहुणे म्हणाले, मला लहानपणापासून लिहिण्याचा छंद होता. ते जे मुख्य पाहुणे होते ते बोलत होते. ते बोलले की ते पाहुणे स्वतः जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना लिहायला आवडायचं. पाहुणे म्हणाले मला लहानपणापासून लिहिण्याचा छंद होता, म्हणजे आवड होती. पण अबोल, खूप कमी बोलणारा. हे पाहुणे जेव्हा लहान होते तेव्हा ते जास्त बोलत नव्हते, पण त्यांना लिहायला आवडत होतं. अबोल होते, म्हणजे खूप कमी बोलणारे. दिवसभरात घडलेल्या घटना, दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय आपण काम केलं, दिवसभरामध्ये चांगलं काय काम केलं, चांगलं काम काय केलं, किंवा व्यक्ती कोण भेटल्या त्यांच्याशी बोललो,
काय बोललो ते सगळं ते संध्याकाळी लिहून काढत असत. असे रोज रात्री एका वहीमध्ये ते लिहित असत. उठल्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडल्या त्या मला दिसल्या त्या त्यांनी एका स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवलं. अशा वहीमध्ये ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण काय काम केलं, आपल्याला कोण भेटलं, आपण कोणाशी बोललो, कोणाशी गप्पा मारल्या, कोण मित्र आले, काय काम केलं, ते एका दिवसभरातील सगळं एका वहीमध्ये ते लिहून काढत असत. वहीमध्ये ते लिहित असत. उठल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी ते संध्याकाळी लिहित असत. त्या मी वहीत लिहू लागलो. रोज रात्री वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. प्रमुख पाहुणे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना स्वतःला दिवसभरामध्ये वेगवेगळी कोणती कामे केली, काय केलं ते लेखन करत असत आणि रात्री ते लिहायचे आणि नंतरच झोपायचे. त्याच्या अगोदर झोपत नव्हते. रात्री वहीत लिहिल्याशिवाय मला झोप लागत नव्हते. पहिल्यांदा द्यायचं मग झोपायचं. मला लिहिण्याचा छंदच लागला. मी रोज लिहू लागलो. लिहिण्याची मला आवड निर्माण झाली. मी स्वतः लिहू लागलो. या लिखाणाच्या छंदामुळेच लेखकाची निरीक्षण शक्ती म्हणजे बारकाईने एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची, त्याच्यामध्ये नवीन काय ते शिकण्याची त्यांची जी नजर आहे ती नजर तयार झाली. म्हणजे निरीक्षण करण्याची शक्ती, त्यांची डोळ्यांची शक्ती वाढली. निरीक्षण शक्ती वाढली. स्मरणशक्ती वाढली. लिहिण्यामुळं काय झालं की त्यांना ते कोणती वेगवेगळी गोष्ट बारकाईने पाहण्याची, त्याच्यातून नवीन काहीतरी शिकण्याची त्यांना आवड निर्माण झाली. स्मरणशक्ती आणि रोज लिहिल्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये लक्षात ठेवण्याची, वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची ताकद वाढली. स्मरणशक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती वाढली. तुम्ही सुद्धा रोज अभ्यास केला, प्रश्न उत्तरे लिहिली, नवीन चित्र पाहणे, शब्द लक्षात ठेवणे, वेगवेगळ्या वस्तू त्याचे शब्द वाक्ये लक्षात ठेवणे, त्याला आपण म्हणतो स्मरणशक्ती. तुम्ही सुद्धा रोज जर अभ्यास केला, लिहिलं, वाचन केलं तर तुमच्या जवळ सुद्धा वेगवेगळे नवीन शब्द, नवीन वाक्ये त्या लक्षात राहतील. आणि पुढे आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळी ते शब्द, ही वाक्ये आपल्याला बरोबर आठवतात. त्याला म्हणतात शब्द आहे स्मरणशक्ती, म्हणजे आठवण्याची ताकद. स्मरणशक्ती जर आपण दररोज लिहिलं नाही, वाचन केलं नाही, नवीन शब्द, नवीन वाक्ये लक्षात ठेवली की आपली स्मरणशक्ती वाढते. पण जर आपण वाचन केलं नाही, नवीन पाहिलं नाही, नवीन शिकलं नाही तर मग आपल्याला पुढे विसरतं सगळ्या गोष्टी विसरून जातात. तर असं नको होण्यासाठी, असं व्हायला नको म्हणून आपण सगळ्यांनी रोज अभ्यास केला पाहिजे. नवीन शब्द, नवीन वाक्य हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचा विकास होतो. हे जे लेखक आहेत, प्रमुख पाहुणे जे बोलत आहेत, माईकवर बोलत आहेत, ते या ठिकाणी भाषण देताना बोलतायत की ते मुख्य पाहुणे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी लिहिण्याचा, वाचनाचा सराव केला, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती छान झाली. त्यांची शब्दसंपत्ती वाढली, म्हणजे शब्दांचा साठा हा वाढला, शब्दसंग्रह वाढला. शब्द खूप वेगवेगळे शब्द वाक्य त्यांच्या लक्षात छानपणे राहिले. जे संग्रह म्हणजे साठा त्या ठिकाणी वाढला. लेखन करतात म्हणजे लिहित आहे. या वहीतील लेखनावरून पुढे मला वेगवेगळ्या कविता, कथा सुचू लागल्या. त्यांनी लिहायला सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांना नवीन गोष्टी ते स्वतःच्या मनाने, स्वतः विचाराने ते नवीन गोष्टी, नवीन कविता ते स्वतः लिहू लागले. आणि त्यांना तर समजू लागल्या, कळायला लागल्या, सुचू लागल्या. माझी कल्पनाशक्ती, त्यांची जी कल्पनाशक्ती होती ती कल्पनाशक्ती वाढली. वेगवेगळे नवीन विचार त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागले. नवीन कल्पना त्यांना सुचू लागल्या. कथा, कविता वाचून शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिले. ज्यावेळी हे प्रमुख जे आहेत पाहुणे, ते ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी, कविता लिहायला लागले आणि वर्गात वाचायला लागले. तेव्हा त्यांचे शिक्षक त्या पाहुण्यांना शाबासकी देऊ लागले. शिक्षकांनी प्रोत्साहन दिले, शाबासकी दिली. तुम्ही सुद्धा छान अक्षर काढलं, छान लिहिलं, वाचलं तर तुम्हाला सुद्धा शिक्षक शाबासकी देतात. तसं ते पाहुणे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी वर्गात लिहिलेली कथा, कविता ते वाचून दाखवत आणि मग त्यांचे शिक्षक त्यांना शाबासकी देत असत व आणखी लिहिण्यास पुढे पण लिही असं त्यांना सांगत असत. हळूहळू माझे लिखाण मासिकात प्रसिद्ध झाले. हळूहळू त्यांचे लिखाण होते ते वेगवेगळ्या पेपरमध्ये, मासिकामध्ये असं पसरत गेलं, वाढत गेलं, छापले जाऊ लागले. छापणे ते वेगवेगळे लिखाण त्यांच्या पुस्तकामध्ये छापले जाऊ लागले. त्यामुळे अबोल असणारा मी हळूहळू बोलायला लागलो, गप्पा मारायला लागलो. बोलणे, लिहिणे व वाचन करणे यामुळे माझ्यात बदल झाला आणि मी एक साहित्यिक, एक लेखक, कविता लिहिणारा मी तयार झालो. पाहुण्यांची गोष्ट ऐकून मुग्धाने रोज वही लिहिण्याचा संकल्प केला. पाहुण्यांनी त्यांची स्वतःची अशी गोष्ट त्यांनी सांगितली. ते लहानापासून मोठे कसे झाले, लिहायला कसे सुरू केलं, वाचन कसं सुरू केलं, ते त्यांची त्या आयुष्यातील गोष्ट पाहुण्यांनी सांगितली. आणि मग पाहुण्यांची गोष्ट ऐकून मुग्धा तिने ती गोष्ट ऐकली आणि रोज वहीत लिहिण्याचा संकल्प केला. दररोज तिच्या स्वतःच्या वहीमध्ये त्या मुलीनं सुद्धा पाहुण्यांच्या सारखं रोज एका दिवसामध्ये आपण काय काम केलं, कोणाला बोललो, कोणाशी भेटलो, या सगळ्या गोष्टी तिनं लिहायला सुरू केलं, लिहिण्याचा संकल्प केला.
रोज लिहायचे असे तिनं मनात ठरवले. रोज पुढं रोज लिहायचं. तिच्या बाबांनी तिच्यासाठी एक डायरी लेखन करण्यासाठी दिली. तिच्या बाबांनी तिला एक वही दिली आणि त्या वहीमध्ये वार असतो, तारीख असते. अशी तिला डायरी दिली बाबांनी त्यांच्या मुलीला. मुग्धा त्या छोट्या मुलीला तिच्या बाबांनी एक डायरी दिली. त्यात ती रोज काही ना काही लिहू लागली आणि त्या वहीमध्ये तिला जी वही बाबांनी दिली होती त्या वहीमध्ये रोज ती लिहू लागली, लिहायला सुरू केलं. रोज त्या डायरीमध्ये, त्याचं नाव आहे डायरीमध्ये लिहू लागली. बाबा, भाऊ, आजी, बाबा असतील, भाऊ असतील, आजी असतील, त्यांच्याबद्दल ती विचार करून लिहू लागली. मनाविरुद्ध झालेल्या त्यांच्याबद्दल गोष्टी लिहू लागली. तिला जे आवडलं नाही या गोष्टी ती लिहायला सुरू केलं. या लिखाणातूनच तिला तिच्या चुकाही कळू लागल्या. रोज लिहिल्यामुळं स्वतःचं काय चूक आहे ते सुद्धा तिला कळू लागलं व ती इतरांशी बोलू लागली. इतर जे लोक होते त्यांच्याशी सुद्धा ती बोलू लागली, लिहू लागली, विचार करू लागली. हळूहळू तिच्या व इतर लोकांच्या मध्ये बोलणे होऊ लागलं. हळूहळू इतर जे लोक होते त्यांच्यामध्ये त्यांचं बोलणं होऊ लागले. वैचारिक बोलणं सुरू झालं आणि अबोल, कमी बोलणारी मदा, बोलकी म्हणजे खूप बोलणारी, स्वतःचं मत बोलून सांगणारी ही मुलगी म्हणा मोकळेपणाने विचार करू लागली, बोलू लागली, लिहू लागली. थँक्यू. धन्यवाद.